कोकणात सध्या शिमगा उत्सवाचा जल्लोष सुरू असून सर्वत्र भक्तिमय आणि उत्सवी वातावरण पाहायला मिळत आहे। शिवसेना नेते तथा गुहागरचे आमदार श्री भास्करराव जाधव यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी उपस्थित राहून ग्रामस्थांसमवेत उत्सवात सहभाग घेतला। ग्रामदेवता श्री शारदा देवीची पालखी खांद्यावर घेऊन त्यांनी पारंपरिक पद्धतीने नृत्य करत उत्सवाचा आनंद लुटला। यावेळी त्यांचे चिरंजीव जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्री विक्रांत जाधव यांच्यासह माजी नगरसेवक समीर जाधव तसेच योगेश जाधव, सिद्धेश जाधव आणि सुहास जाधव हेही उत्साहात सहभागी झाले होते। गावकऱ्यांच्या उपस्थितीत आणि ढोल ताशांच्या गजरात पार पडलेला हा सोहळा भक्ती, परंपरा आणि एकात्मतेचे प्रतीक ठरला। यावेळी आमदार भास्कर शेठ जाधव काय म्हणाले? शिमगोत्सव हा कोकणातला खूप मोठा चैतन्याचा, आनंदाचा आणि कोकणातल्या खूप जनतेच्या श्रद्धेचा आणि खूप मोठ्या निष्ठेचा हा उत्सव आहे। गावागावामध्ये जी ग्रामदैवत आहेत त्या ग्रामदैवतांच्या पालख्या बाहेर पडतात आणि या होळी सणाच्या निमित्तानं त्या पालख्या नाचवण्याचं काम, ढोल ताशाच्या गजरामध्ये त्या नाचवणं, आनंदोत्सव साजरा करणं आणि त्याचबरोबर होम लावणं म्हणजे मोठी होळी लावणं अशी परंपरा अनेक वर्षापासून या कोकणामध्ये आहे। या परंपरेला अनन्यसाधारण असं एक महत्त्व आहे। या परंपरेतून गावातली सगळी मंडळी एकत्रित येतात। लहान थोर मोठे, ऊच नीच अशा प्रकारचा कुठलाही भेदभाव न ठेवता सगळे लोक या देवीच्या दरबारामध्ये, प्रांगणामध्ये आपले मानपान, आपली पोझिशन विसरून या ग्रामदैवताच्या पुढे तल्लीन होतात। अशाच पद्धतीनं माझ्या गावचं ग्रामदैवत आई शारदा देवी, वरदान देवी, मानाई देवी आणि चंडिका देवी अशा पद्धतीचं हे माझं ग्रामदैवत आहे। पिढ्यानपिढ्या आम्ही मंडळी या शिमगोत्सवाला गावामध्ये येत असतो। त्याच पद्धतीनं नवरात्र उत्सवाला देखील गावामध्ये येत असतो। आम्ही या दिवसाची सगळी मंडळी वाट पाहत असतो की कधी एकदा हा शिमगा महिना येतोय, हा होळीचा सण येतोय आणि आम्ही आमचं ग्रामदैवत शारदा देवीची पालखी आम्ही आमच्या खांद्यावर घेऊन नाचवतोय। याकरता म्हणून आम्ही खूप आसुसलेले असतो। आम्ही खूप श्रद्धेने या गोष्टीची वाट बघत असतो। तो आजचा दिवस हा कोकणामध्ये सर्वांच्या दृष्टीनं खूप मोठा आनंदाचा सण आहे। या सणाच्या निमित्तानं समस्त महाराष्ट्रातल्या जनतेला आणि कोकणवासियांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये रोजच असा आनंदोत्सव साजरा हो अशी प्रार्थना करतो।